ब्लॉक लागण झाली आहे. तिथून किती पक्षी यांनी काय म्हणणं आहे? बट बर्ड फ्लू बाबतीत असं आहे की आजच रिपोर्ट मिळाला आहे. आणि 3 पोल्ट्री फार्मला आपल्याला जे सॅम्पल होते ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यात एक डायमंड आहे, एक डॉन आहे आणि तस्लीम आहे. तर याच्यात असं असते की त्या पोल्ट्री फार्मपासून आपण त्याला म्हणतो इपी सेंटर, तिथून 1 किलोमीटर अंतरामधील जी पक्ष्यांची वाहतूक असते किंवा खाद्याची वाहतूक होती ती आपण बंद करतो आणि त्या 1 किलोमीटर एरियामधले जे पक्षी आहेत त्यांना आपण म्हणजे शासकीय किंवा SOP प्रमाणे शासकीय जे ठरलेले नियम आहेत त्याप्रमाणे त्यांना नष्ट करतो. सर, आता सध्या काय उपाययोजना म्हणून तिथं करता आहेत? काय प्रतिबंधात्मक तुमच्याकडनं डिपार्टमेंट केलं जातं? प्रतिबंधात्मक आता नोटिफिकेशन आलेलं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण आता जे कन्सर्न डिपार्टमेंट आहेत, पोलीस आहे किंवा तहसीलदार आहे, यांना पण संपर्क केलेला आहे. तर त्या हिशोबाने त्यांचं नागपूरला ते काम सुरू आहे. आणि आपल्याला उद्या पॉसिबली दुपारपासून आपल्याला ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथे सुरू करायच्या आहेत. त्याकरता आमच्या टीम बनत आहेत. काही टीम शक्यतो बाहेरून पण येऊ शकतात काम पडल्यास. आणि लोकांनी पहिली गोष्ट घाबरून जायचं नाही आहे. भारतामध्ये अजून या बर्ड फ्लूने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाल्याची घटना झालेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरायचं नाही आहे. फक्त प्रिकॉशनरी म्हणून किंवा एक याचा खबरदारीचा उपाय म्हणून आपण हे ऑपरेशन करत असतो. यापूर्वीही नवापूरला मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू आल्याच्या घटना झालेल्या आहेत. साधारणतः किती पक्ष्यांचं याच्यामध्ये किंवा लागण झाल्याचं समोर आलं काय? लागण जर आता आपल्याला जे रिपोर्ट आमच्याकडे आहेत त्यात जो 1,40,000च्या आसपास पक्षी जे आपण बाधित क्षेत्रामध्ये आहेत त्यांना लागण झालेली असू शकते. त्यांना आपल्याला प्राथमिकतेला नष्ट करणं आहे. आणि स्वच्छतेचा उपाय म्हणून काय? स्वच्छतेचा उपाय करता ते पोल्ट्री फार्म जे आहेत त्यांना आधी पण आपण दिलं होतं की बायोसिक्युरिटीमध्ये म्हणजे बाहेरच्या कोणत्या माणसाला मध्ये येऊ द्यायचं नाही, बाहेरचे पक्षी किंवा प्राणी यांना मध्ये येऊ द्यायचं नाही. आणि त्यांच्या ज्या विष्ठा आहेत आणि हे त्या प्रॉपरली डिस्पोज करायच्या. त्यांना आधी पण डॉक्टरांनी दिलेल्या आहेत आणि त्यांना या बऱ्याच गोष्टी माहीत पण असतात. ते काही ते लोक नवीन नाहीत पण त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत पण असतात. ते लोक पण अलर्ट आहेत. पण आता आउटब्रेक आल्यानंतर आम्हाला जी शासनाने नेमून दिलेली कार्यवाही ती करणं भाग आहे. साधारणतः किती पथकं यासाठी निर्मित केलेलं आहे? आता जिल्हा लेवलला आपण 25 पथक तयार करतो आहोत. जी काही जे पथकं आहेत ते निरीक्षण करतील की याच्या पलीकडे कोणाकडे आणखी काय आहे का, मरतूक आहे का. आणि जो 15 ते 20 पथकं जे आहेत ते आपण ज्याला म्हणतो कलिंग ऑपरेशन त्यामध्ये काम करतील. या प्रकरणामध्ये साधारणतः किती पोल्ट्री फार्मची नोंदणी आपल्याकडे आहे जेणेकरून त्यांच्या पक्षाची नोंदणी आपल्याकडे अधिकृत आहे? अधिकृत ज्या आपल्या 1 किलोमीटर अंतरामध्ये जो 6 ते 7 पोल्ट्री फार्म असे त्यात यूज होतात. त्याच्यामधून किती पक्षी त्याचा अंदाज येतो? आमचा अंदाज 1,40,000च्या आसपास आहे. 1,40,000च्या आसपास पक्षी त्यात असू शकतात. पण ते प्रत्यक्ष एक पक्षी आम्ही जेव्हा मोजू तेव्हा तो आकडा डेफिनेटली बाहेर येईल. त्यात एखादा 5-50 कमी होऊ शकतो, 5-50 वाढू शकतो. तर काही एवढे हे नाही.